Bluetooth mode. सुस्वागतम. मी आपल्या फोटोग्राफर बांधवांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आपल्या चेअरवर बसून घ्या. तुम्ही डबल बसा. नाही ना तिथं नाही बस. ती सलादची जागा आहे. अंकल तुमच्यापेक्षा मोठे दिसतात. आपण या ठिकाणी आपण जे आज जमलो आहोत ते एका विशिष्ट कार्यक्रमासाठी जमलो. प्रत्येकाला माहिती आहे पण तरी पण एकदम मी सांगतोय. 12 मार्च ही जी तारीख आहे या दिवशी आमचे सर्वात आवडते मित्र निलेश भाऊ सुरवडे यांचा वाढदिवस असतो. पण ते त्या दिवशी भुसावळाच्या बाहेर होते तरी सुद्धा आम्ही संध्याकाळी त्यांचा एक वाढदिवस छोट्या पद्धतीने साजरा केला होता. त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये एक इच्छा जागृत झाली की मला माझा वाढदिवस आहे तो असा मोठ्या स्वरूपात करायचा आहे आणि एकट्यांमध्ये नाही करायचा, मला फॅमिली सोबत करायचा आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे सांगा तुम्ही कधी करायचं. त्यांनी डेट कळवली. 2 दिवसात आम्ही प्लॅनिंग केलं. प्रत्येकाचं योगदान लाभलं. आता बघू कार्यक्रम कसा होतोय तुम्ही सांगा. इथे जमलेल्या प्रत्येकाचं हार्दिक अभिनंदन. सुरवाडे परिवारातर्फे आम्ही मित्र परिवारातर्फे लवकरच आपण एक धमाकेदार बर्थडे बॉयची एंट्री इथे करणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. सो आर यू रेडी? आवाज नाही आला जोरात. आर यू रेडी? रमेश तायडे स्टार्ट द म्युझिक. Birthday boy, come on stage. Yeah. 3, 2, 1, go. यहाँ भी होगा वहाँ. Welcome birthday boy, welcome. Stop music. किती धमाकेदार एंट्री होते की बर्थडे बॉयची. अशी प्रत्येक ऑर्डरला एंट्री असते त्यांची. हा पण बघणार तेव्हा आम्हीच असतो. आता तुम्ही सगळे जण इथे एव्हिडन्स आहे. ठीक आहे. आता बाकीचे फोटोग्राफर मित्र आपले बसून घ्या.
सुरवाडे साहेब तुम्ही नाही जाऊ द्या. वहिनी साहेब आहे, त्यांनी कधी त्यांना गुलाबाचं पुष्प दिलंय की नाही हे आम्हाला माहिती नाहीये, पण आपण आज सगळं समोर आपल्या डोळ्यांनी बघणार आहे कशा पद्धतीने एकमेकांना प्रपोज करतात. रेडी रेडी म्युझिक. या निलेश भाऊ समोर या. या वहिनी या क्लोज या. साऊंड आवाज क्लॅप करा तुम्ही कोणी क्लॅप करा. मग आता लग्न झालं यांचं. इथे काही मोठे आपले आदरणीय लोक पण आहे, त्यांच्या समोर ते खूप लाजले, पण आता लाजायचं नाही. इथे तुमच्यासाठी ना एक रोमॅन्टिक कपल सॉन्ग इथे प्ले होणार आहे, तुम्हाला तिथे डान्स करायचा आहे. रेडी 3, 2, 1 गो म्युझिक. आँखों में तेरी अजब सी एकमेकांकडे जरा डान्स करा जरा. क्लॅप क्लॅप क्लॅप. आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं, दिल को बना दे जब पतंग क्या बात है. क्लॅप क्लॅप क्लॅप. निलेश भाऊ प्रपोज करा बहिणींना आमच्या आता सर्वांसमोर. सी अदाएं हैं. हो आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं, क्या बात है. क्लॅप. जो पतंग सांस तेव्हा पासपोर्ट फटाके पण क्रॉस होता मागे. क्या बात है. ओके स्टॉप म्युझिक. डान्स करता आहोत तुम्ही, आम्हाला माहिती नव्हतं. चालेल, पण आता वहिनी तुम्ही बसा. रमेश भाऊ तुम्ही या यांच्या बाजूला. तुमचे काही व्हिडिओ क्लिप्स पण आमच्याकडे आहे, व्हिडिओ डान्सच्या, ते मला दाखवायचं का फक्त सांगा तुम्ही. मस्त डान्सर आहे तुम्ही एकदम. ठीक आहे, एनिवेज खूप छान डान्स केला. बक्षीस नंतर पार्टी संपल्यानंतर. ओके निलेश भाऊ बसून घ्या तुम्ही पण. एक सेल्फी काढणार. तो शेर ऐकल्यावर गाणी देणार. गाया नका देऊ म्हशी दे. भाऊ जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है यारों की, जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है यारों की, एक दोस्त चाहिए आपके जैसा जो वाट लगा हजारों की. भाऊ साठी नंतर आय लव्ह यू. तू शेर म्हटला तर मी पण एक मोठा सव्वा शेर म्हणतो. हो मग का खोटं. रमेश काका पावशे म्हणतील. अर्ज किया है उम्र को जिंदा रखना है, उम्र को जिंदा रखना है तो शौक को जिंदा रखिए, उम्र को जिंदा रखना है तो शौक को जिंदा रखिए, दोस्त कम रखिए लेकिन चुनिंदा रखिए. निलेश भाव के देश. धन्यवाद. आता या पार्टीचे मेन जे स्पॉन्सर म्हणा किंवा मेन चीफ किंवा गेस्ट आहे ते आमचे निलेश भाऊ आणि वहिनी. यांच्यासाठी सर्वात एक चांगला गेम आम्ही इथे ऑर्गनाईज करतोय, तर त्यांना रिक्वेस्ट आहे दोघांना पण की दोघांनी स्टेजकडे यायचं आहे. एक छोटासा 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे सच और झूठ. तर दोघे एकमेकांना किती ओळखतात ते आपण इथे जज करू. बरं दोघांना प्लीज कम ऑन स्टेज. तर तुम्हाला त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं बरं का. हां आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये 2 प्रॉप्स दिलेले आहे. तर चमचा जो आहे ते निलेश भाऊ आहे, म्हणजे तिथे असं दाखवायचं आहे, आणि फुल म्हणजे गीता वहिनी आहे.
त्या दोघांनी उत्तर द्यायचं, एकमेकांकडे बघायचं नाहीये, फक्त इकडे ऑडियन्सला दिसेल, फक्त एवढं दाखवायचंय, एकमेकांना बघू नका. ओके, रेडी? सॉरी, असं नाही करू बरं. कुठल्या गेला होते तुम्ही? साहेब बी आले बरं. हा, साहेब आले डायरेक्ट डिवार करून टाकतील ते. चला, तर निलेश भाऊंसाठी हा प्रश्न आहे. इथे हात वरती करायचा नाही, फक्त तोंडाने उत्तर द्यायचं. निलेश भाऊ, वहिनीची जन्मतारीख सांगा. अरे बापरे, विचार करताय तुम्ही तर. 30/9/90. बरोबर आहे का वहिनी? तुमचीच आहे ना? नाही वहिनी खोटं बोलताय. चल वहिनी, तुम्ही यांची वाढदिवसाची तारीख सांगा. 12/3/85. अरे इथं बरोबर सांगून दिलं पहिलेच. बर, तुमच्या लग्नाची तारीख सांगा. 9/7/2007. कोण आलं होतं लग्नाला तेव्हा? तुम्ही बरोबर आहे का तारीख? वा, तुम्ही बी लक्षात ठेवलं. ऑर्डर भेटली होती का तुम्हाला? नाही का? बरं बरं, ठीक आहे. आता तुमच्या हातात जे प्रॉप्स आहे ना, त्याचा वापर करायचा आहे पुढच्या प्रश्नांसाठी. ठीक आहे? तुमच्या दोघांपैकी सर्वात जास्त राग कोणाला येतो? दोघांनी उत्तर द्यायचंय. दोघांनी उत्तर द्यायचंय. हात वरती खाली. काय प्रॉप्स आहे तुमच्या हातात? तुमच्या दोघांपैकी सर्वात जास्त राग कोणाला येतो? बरोबर. वहिनी, प्रॉप्सचा यूज तुम्हाला सांगतो. परत क्वेश्चन रिपीट करतो फक्त वहिनींसाठी. इकडनं उत्तर मिळालं आम्हाला एकदम फास्ट. सर्वात जास्त राग तुमच्यापैकी कोणाला येतो? अरे वा. तुमच्या दोघांपैकी जास्त रोमॅन्टिक कोण आहे? दोघीच दोघी खोटं बोलताय म्हणजे एकदम. दोघी उत्तर वेगवेगळे भेटले डायरेक्ट आम्हाला. चला ठीक आहे. आता एकदम रोजचा प्रश्न, त्याचं उत्तर. सर्वात जास्त वेळ कोण झोपतं तुमच्यापैकी? विचार करून सांगताय म्हणे, तर डोक्याला हात लावला पाहिजे. खरं खरं सांगावं लागेल म्हणे. आता आडवा होता असा, चम्मच आडवा होता म्हणजे निलेश भाऊ झोपलेले होते. सांगताय का उत्तर वहिनी? हा, असं उठले निलेश भाऊ. ठीक आहे, हा थोडा पर्सनल प्रश्न आहे, पण आता सर्वे आलेले इथे कपल. तुमचं लग्न ठरलं का घरच्यांनी ठरवून दिलं असेल, तर तुमच्या सर्वात पहिली मीटिंग जेव्हा झाली होती, तर पहिला प्रपोज कोणी केला होता? या बात आहे. शाहरुख खानचा हातवरतीच राहतो नेहमी. हा का हो वहिनी, बरोबर सांगताय काय? हा, चला ठीक आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. चला, तुम्ही आता सीटवर बसून घ्या. हा जो लिंबू आहे, हा एका चमच्यावरून दुसऱ्याच्या चमच्यावर शिफ्ट करायचा आणि 2-2 पाऊल पुढे चालत जायचं. असं चालत जायचं. असा हा गेम आहे. ज्याने पूर्ण डेडलाईन पार केली तो विनर. ठीक आहे, तर आपला ठीक आहे. हे बघा, तुम्हाला मी गेम असं करून दाखवतो पहिले प्रॅक्टिकल, मग बघा तुम्ही. हे रोडा हा चमचा असा धरायचा आहे. भाऊ भात्या आधी देऊ का? पारे भात्या आधी देऊ. चमचा असा तोंडामध्ये पक्का व्हायचा. ते निंबू काढ. अरे निंबू काढ ना, निंबू काढणार रे. हा जो लिंबू आहे, ह्या चमच्यावर असा शिफ्ट करायचा. असं चालायचं. तेवढे पावलं आले की परत हा लिंबू यांच्या चमच्यावर ठेवायचा, मग चालत जायचं. ठीक आहे. आणि जी
कॅडबरी आहे. बाकीच्यांनी नाराज नका होऊ. नेक्स्ट गेम मध्ये आपण परत दुसरं गिफ्ट ठेवलेलं आहे. पंखा लाव रे कोणाला. हे कॉम्पिटिशनच्या वरती आहे. ते जिंकले नाही जिंकले तरी मला बक्षीस भेटणार आहे. आता जस्ट जे पण आहे आपलं प्रेक्षक त्यांनी लक्ष ठेवा. बाकीच्या सगळे एका लाईनीत उभे राहावर पाहिजे. असे एका लाईनीत उभे राहा सगळे. बस बस बस. बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या Ready? मैंने जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला माय तू शाय 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 नी सोई गड़ी गड़ी बोलत बसते आओ तू पीछे उलट बघा आता कोण किती चॅम्पियन आहे आता इथं समजायला आपल्याला. एका सेकंदात होतो मी Ready? मराठी पोरगी 3, 2, 1, go! Start! सोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू खाली पडला की परत तिथून स्टार्ट करायचंय. काय ती त्याच्यात फोटो काढतो स्टार्ट. लक्ष ठेवा. आता लिंबू कोणीच धरायचं नाही. ती मिरची काय ती कसक Fast! ब्युटिफुल अरे क्लॅप करा यार. यांना थोडं इन्स्पायर करा. आता लिंबू कोणीच पकडायचं नाही. पकडला की तो लगेच वापस तिथून स्टार्ट होईल. चला रिटर्न बॅक. मागे जायचं. मागे जायचं. लिंबू कसा पकडला तरी भागून स्टार्ट करायचं. माझी हमदर्दी झाली ती आणि ती माझ्या एवढं बारीक. हल्ली अहो भेटला नदीच्या काठीशी चला मेक इट फास्ट. क्लॅप करा. क्लॅप क्लॅप क्लॅप. हल्ली अहो भेटला नदीच्या काठीशी हो ये तो चॅम्पियन निघले भाई. चॅम्पियन. चलो स्टार्ट. फिर से स्टार्ट. म्यूजिक चेंज थोड़ा फास्ट लगाओ. क्या बात है. 3, 2, 1, go. क्या बात है वल्लभ. क्या वल्लभ तू चिपकवलाय लिंबू मला माहिती आहे. हा तू चिपकवलाय. दाखव जरा दाखवू दे. नाही वापस वापस. फक्त 2 स्टेप पुढे चालायचे. 3 स्टेप चालू करायचा. माझं लक्ष आहे. हात लावायचं नाही एकदम. पडला. Very good. चला. फक्त 2 स्टेप. And here we go. परत. चला लवकर फास्ट. तुम्ही करू शकता. जा. अरे सोनू चॅम्पियन निघाला यार तू. लवकर. तुझे जैसे छत्तीस फिरते हैं मेरे वर्गी 2 स्टेप. फक्त 2 स्टेप चालायचे पुढे. 2 स्टेप. तू फक्त 2 स्टेप. फुल देती है मैं कुछ भी ना तो थोड़ी में हा. चालू आहे संध्याकाळपर्यंत इथं. Very good. चला चला चला. असं चमचा का बरं आणतोय असा. चला चला लवकर फास्ट. चला एक स्टेपला येऊन पडून जातो लिंबू. लवकर फास्ट. चला चला फास्ट 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 फास्ट. क्या बात है. And this is winner winner winner. Yes. याच्यानंतर परत अजून खूप चांगले गेम आहे. तर आपले जे विनर आहे नैतिक आणि देवेश यांच्यासाठी टाळ्या. दोघांनी पुढे या. एवढं पुढे नका जाऊ. स्टार लॉनच्या बाहेर निघायचं. तर यांना कॅडबरी देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे वडील बंधू श्री राजेश बर्डे यांना.
यांना दोघांना गोड गिफ्ट द्यायचं आहे. ताई तुम्ही पण या. नाही या लवकर या. दोघांसाठी जोरदार टाळ्या. नाही ते घे ना वो कॅडबरी ओरिजिनल आहे ती. चला थँक्यू. याच्यानंतर आपला एक केक कटिंगचा एक कार्यक्रम करून घेऊ आपण. नंतर आपले गेम्स कंटिन्यू करू. कोयता आणायला तुमचा धार लावला असेल ना. रविवार आहे ना. इकडे या. चला बहिणी उशीर घ्या. जब तक बच्चे नाच पिजामा पकड़ के बैठे सर्वांनी जोरात क्लॅप करा बरं एकदा. छान झालं सगळं. नाच पिजामा पकड़ के बैठे आज तो बढ़ती जब तक बच्चे नाच पिजामा पकड़ के बैठे बर्थडे है भाई बर्थडे है तेरे भाई का बर्थडे है कैंडल्स बुझ गई अब सब में केक बर्थडे है चिक सारी हॉट यहाँ पे डैम सारे ठंडे हैं गेस्ट के लिया पूरे साथ आज तो मेरा बर्थडे है सारे बोलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे बोलो हैप्पी बर्थडे अरे बोलो हैप्पी बर्थडे से बोलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे कैसा ना चलो वा 3-3, 4-4 वाढदिवस होता निलेश भाऊ तुमचे. आणि आता तर स्टार लॉन मध्ये तर तुम्ही एकदम छान लावून टाकले. चला थँक्यू सो मच. बसा तुम्ही सर्वांनी. गेम चालू करणार आहे. याच्यामध्ये सर्व पार्टिसिपेट मला रिक्वायर्ड आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाने त्याच्यात सहभागी व्हायचं आहे. कारण सर्व असले तरच त्या गेमला मजा येणार आहे. तर सर्वांनी या बरं इकडे फ्लोअरवर या. सर्वांनी इकडे. तो ग्रुप बनवल्यानंतर जे उरतील त्या नंबरच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त तो प्लेअर आउट होऊन जाईल. त्याने आउट होऊन बाहेर निघून जायचं. रेडी समजलं का सर्वांना. हे केल्यानंतर सर्वांनी ना असं फिरायचंय. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवायचा. डान्स करा. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जसं फिरायचं तसं फिरा. एका रोटेशन मध्ये फिरा कुठल्या पण. मग मी एक नंबर अनाऊन्स करेल. त्या नंबरचा ग्रुप बनवायचा. ग्रुप बनवल्यानंतर जे त्या ग्रुपच्या बाहेर राहतील ते तो प्लेअर आउट. जसं मी सांगितलं 3 तर 3-3चे ग्रुप बनवायचे. जो 3च्या व्यतिरिक्त राहील शेवटी तो आउट. त्याने निघून जायचं. असं नका बघू अहो येते मला लाज केला शंका
इकडनं पाच झाले का चला सेवन 7 जण याला बस नका बरं एकमेकांना कोण उरलं? हे 3 आउट सात झाले का मी भी शादी ना म्युझिक ऑन सेंटरला या सेंटरला लगाना टिकली काळी काळी हिरोने कत चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो ते तुझी बक्षीस असं भेटणार नाही ना, असल्या जीवनात भेटत बक्षीस. दिसते मी बाय राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाली ग्रुप 6 दिसते मी बाय ग्रुप 6 हे काय असं पकडून ठेवलं एकमेकांना तुम्ही चला लवकर कोण आहे लवकर खुशी आउट आहे म्युझिक स्टॉप म्युझिक स्टॉप राजा फोटो माझा ग्रुप 4 चला दोन्ही बहिणी आउट दोन्ही भाभी आउट घरचे आणि वर आउट रिक्षा बघा म्युझिक स्टार्ट पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येरडा क्या बात है मरात नाचा बहिणी आणि आता मग ग्रुप 3 एक आउट आपल्या दिस इज फायनल राउंड पाटलांचा बैलगाडा पाटलांचा थोडं लांब लांब बसा बोलू नका एकमेकांशी ग्रुप 2 तर यांना गिफ्ट देण्यासाठी मी आमंत्रित करतो निलेश भाऊ आमचे दाजी आणि ताई चल या रिक्षाने घेऊन जावं लागणार का? जोरदार टाळ्या दोघींसाठी पण आता या डब्यांमध्ये लाडू भरणाऱ्याचे आमच्यासाठी बरं चला धन्यवाद एक एकदम इंटरेस्टिंग गेम आहे याच्यामध्ये ना जे जेंट्स आहेत त्यांना काहीच मेहनत करायची नाही मस्तपैकी पुरुषांवर बसायचं त्यांना तर सर्वात पहिले आजचे बड्डे बॉय मी त्यांना इन्व्हाइट करतो की सेंटर चेअरला त्यांनी बसायचं आहे निलेश भाऊ सुरवाडे या लवकर तनिकेत पराठे चला रमेश तायडे विकी वेडिस्कर जयसिंग भाऊ इंगळे हे सगळं आवडल्या चला यांच्या सगळ्यांच्या वाईफ यांचा इथं सर्वांच्या वाईफ यांच्या या इथं पटपट सर्वांच्या यांच्या वाईफ आपापल्या जोड्याच्या मागे उभं राहा
आधा वीडियो बाकी है उसको बोल सर्व आपापल्या नवऱ्यांच्या छोट्या बांधायच्या भाऊ हा थोडं instruction आपला आपला जे कपल बसलेलं आहे आपला जो नवरा बसलेला आहे ना त्याच्या डोक्यावर किती केस आहे ना हे आपल्याला दिसतीलच आणि जेवढे आहे तेवढेच राहू द्या भाऊ. असं जास्त चालवलं करू नका. ते एक तर निलेश भाऊ म्हणजे हा गेम का बरं वाटतं नाही बोलवलं हे पहिले हा गेम ते म्हणे मी टोपी घालून येईन म्हटलं नाही तुम्ही टोपी घाला. तुम्हाला रबर बँड देण्यात येतील जास्तीत जास्त काय झालं? एक नाही जास्तीत जास्त जितके केस समजा तुम्हाला काय म्हणतात शेंड्या बांधता येतील शेंड्या बांधता येतील तेवढ्या शेंड्या बांधायच्या ज्याच्या शेंड्या सर्वात जास्त तो विनर ते कपल विनर नाही रे 1 मिनिट 60 सेकंड ओनली आणि आपल्या बायकोला बांधायचं आपल्या हाताने बांधायचं नाही तर तुम्ही म्हणतो मी बांधतो चेंज कशाला दिली यार भाऊच्या ठीक अजब सी आए हैं दिल को बना दे जो पतंग सांसें तेरी वो हवाएं हैं आंखों में तेरी अजब सी आए हैं आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं दिल को बना दे जो पतंग सांसें ये तेरी वो हवाएं हैं अशा हात काही करून नका अरे एकदम बाहेर क्लोज 10 सगळ्यात जास्त बस कोणीच रबर लावायचं नाही आता एकदम क्लोज रबर हातात कोणाचे असतील तर देऊन द्या कसं दिसतंय पण हे काय केलं पप्पा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लागलेलं नाही मी आता आलो 10 1 2 3 4 5 6 तुमच्या टायरांच्या खेळ उचले असं वाटतं नटबोल असं कशा वाटतात एकदम 9 आहे किती आहे 8 सॉरी हे झालंच नाही वृक्षारोपण नाही झालं 1 2 3 4 5 6 तुम्हाला सवय नाही अजून बरोबर आहे आता होईल तुम्हाला सवय चला वेल ट्राय 1 2 3 4 5 6 केस चुकले हातात नाही आले का तुमच्या असे हा हे तर स्टार लॉनचं कवच आम्ही येतात असे आम्ही ना ते गेटी क्रेटी घेताना ना असे हार बिर ठेवून असे फोटो काढता तुम्ही दिले की चला वेल गुड इकडे कुठे गेले गाडी समोर पहिले 1 2 3 4 5 6 7 हे तर समजतं पण हे एकाच कलर काही काही 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वेळा बाबा एक्सपिरियन्स आहे
म्युझिक दे रे. या करायचं दोघांसाठी. असेच एकमेकांचे केस भांडत राहा आयुष्यभर. कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा फोटो घेतला होता ना सर्वांचा. अरे बहुत छान गेम होता की नाही हा. लेडीज करता होता छान. आम्हाला काय शिक्षा भेटली. ते विनर कपाल आहे त्यांनी इथून जायला नव्हतं पाहिजे इकडे या. मयूर यांना बक्षीस देण्याकरता मी इथे इन्व्हाइट करतो कुणालची आजी आणि आई यांना. जोरदार टाळ्या यांच्या दोघांसाठी आहे. तर जे पार्टिसिपेट आहे त्यांनी पुढे येऊन जा. गेमचं नाव आहे बलून बस्ट. बलून बस्ट म्हणजे काय करायचं आहे, तिथे तुमच्यासाठी बलून ठेवलेले असतात तिथे. पण तिथे नाही फोडायचं. इथं पुढच्या टाकले राहतील. इथं आणायचा तो बलून ठेवायचा आणि त्याच्यावर उडी मारून फोडायचा. हा, जो सर्वात जास्त बलून फोडेल त्याला गिफ्ट. ओके, चला सर्वांनी तिकडे जाऊन उभे राहा. कसा फोडता ते लवकर फुगा घेऊन ये बरं इकडे. अरे तू सकाळी प्रॅक्टिस केली होती ना, तसं करून दाखव ना. तू तिकडे उभा. बलून आहे ना या साईडला पडलेले इथे असे. कोणत्या कलरचा पण बलून उचलायचा. इथून पळत यायचा. हवा कुणाला कसा येतोय. बलून उचलायचा आणि जी खुर्ची आपली त्याच खुर्चीवर जाऊन बलून फोडायचा. याच्या त्याच्या खुर्चीवर जाऊन बसायचं नाही, तर भानगडी होती बरं. हा, असा फोडायचा. ठीक आहे चला बलून घेऊन जा तिकडे सर्व. वहिनी तुम्ही घेताय उखाणं. तुम्ही तर ऑर्डर मध्ये किती उखाणे घेतो. आमच्याकडे रेकॉर्ड बी व्हिडिओ. विकी तुला सत्याचा आकडा सापळा. सत्याचा आकडा विकी आता ते पाठ केले असतील ना लेटेस्ट. तेवढंच होतं. झालं देऊ. 5 मिनिटं वेट करा फक्त. दादा तुम्हाला काही एखादा सॉन्ग वगैरे आमच्यासाठी एखादा सॉन्ग काही कराओकेवर आपण लावू आहे तुमच्या आवडीचं गाणं. तुम्ही आतवरती गेला होता गेले तो एखादं गाणं म्हणून. जे मेन चीफ गेस्ट आहे त्यांच्यापासून करू आपण. निलेश भाऊ प्रत्येकाने नाव घ्यायचं छानपैकी. बाकीचे घाबरून नका. विचार करून ठेवा. तुम्हाला टाइम देतो. एक सारखं घेतलं चालेल का. नाही अरे नाही एक्सपर्ट आहे. आणि ते मेथीची भाजी नको. अजून काय राहतं शिवलंगाची पेटी. चला रेडी. मग सर्वात पहिले गीता बहिणीपासून सुरुवात. तुम्ही तुमचं झालं की पास करायचं. घाबरू नका. सुरुवात करा तुम्ही. चला घ्या लवकर. चला चला घ्या लवकर चालू बहिणी. करा. सुरुवात तुमच्यापासून आहे. तुम्हाला घ्यावंच लागेल. चला घ्या लवकर. वर बेल माते माकून निलेश रावांचं नाव घेते तुमच्या मध्ये दाखव. इथलंही तुम्ही झालं. नारळाच्या झाडाला अमृताचा सरा. नारळाच्या झाडाला अमृताचा सरा. अतुलराव माझ्या मंगळसूत्रातले कोहिनूर हिरा. संसार असतो दोघांचा संसार असतो दोघांचा. तो दोघांनी सावरायचा असतो. पसारा केला दीपालीने जयसिंगने आवरायचा असतो. खूप छान मी म्हणता होता.
हृदयातून चेतनरावांचं नाव घेते. आवाज येतो हृदयातून. हरे हरे बगीचे में सर्दी प्रेस रमेश की याद आ गई तो जल गया मेरा ड्रेस. वहिनी तुम्हाला नवीन ड्रेस भेटीन उद्याच्या उद्या. फक्त तो ड्रेस कोणी जाळला एवढं सांगा. हाताने करावं काम मुखाने म्हणावं राम. मयूररावांचे चरण हेच माझे चार धाम. चला बाजूला वाच करा. आता फिरायचं नाव काढायचं नाही. हा फिरायचं नाव काढायचं नाही आता. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, विकीरावांचं नाव घेते सौभाग्य माझे. त्यांचं नाव वेगळं आहे पण हेमराज ते हा पाहुण्यांसाठी कितीही केले तरी ती ठेवतात नावे. कनिकेत रावांचे नाव घेते. एकल्यास येतं आपापल्या घरी जावे. अरे हा तुमचा मोबाईल चेकिंग करत होते. नक्की सर अरे बायकोचं नाव घ्यायला काय लाजायचं तुला. असं नाही याच्यामध्ये पाहिजे. घ्या घ्या घ्या. एका महिन्यात असता 12 महिने. एका वर्षाची वेळ आहे. एका वर्षात 12 महिने. परत परत बाय मिस्टेक. एका वर्षात असता 12 महिने. माईक चालू माईक चालू. अबे यार, हा माईक माईक प्लीज. करताय आम्ही. नाही 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 प्लीज प्लीज लास्ट. चला चला. एका वर्षात असता 12 महिने. गायत्रीच्या येण्याने काय कशी करणार भाई. हे बा मागे म्हणून बघितलं तू. डोकं कुठलं म्हणे माझं. पाठ नाही करून पसरल्या दाट गीताशी बांधली प्रेमाचे गाठ. क्या बात. जाऊ दे. जाऊचं नाही त्याला. मयूर गुगल सपोर्ट कोणीच घ्यायचा नाही बरं. नाही तर मग उद्याच्या दिवशी त्याला पाठी द्यावं लागेल इथे वापस. हा एक होती चिव आणि एक होती काऊ. पूजाचं नाव घेतो डोकं नका खाऊ. द्या पुढे पास करा. बोला बोला. ते दाजी माईक घेऊन घेतील. बोला लवकर. या लवकर लवकर. चला घ्या पटकन. रेकॉर्डिंग झालं नाही. फुलाच्या उघडण्याने सगळे झाले त्रस्त. सगळे म्हणतात छाया आणि कणकेची जोडी जबरदस्त. मी चांगलं गाव कागद मार. एवढा बारीक घेसायची होती. इकडे घ्या. ते माईक मध्ये आवाज. नाव घेतो मी तिचा. इतिहासाचा कवर, भूगोलाचा कवर, ज्योतीचं नाव घेतो टिंब टिंब कवर. कवरवर कवर कस काय लावतोय. डबल लावला ना. डबल लावतोय. भाऊ जयसिंग भाऊ राहिले. जयसिंग भाऊ. तसं नाव होतं ते. चालू चालू. जाऊ द्या. बडे बडे. चांदी की सायकल, सोने की सीट, चल दिवाळी डबल सीट. चला झालं का मग. बाकी आहे. मी बाकीच आहे ना. हा. भुसावळ ते मनमाड पेरला अवतार लसून. भुसावळ ते मनमाड पेरला अवतार लसून. सुनीता माझी गेली रुसून. मी तिला आणलं गाडीत बसून. 2 मिनिटं. टायमर लावा बरं. सगळ्यात जास्त मोजायचं आहे ना. लावला त्या खुर्चीवर बसलेला. पळताना एकमेकांना ढकलायचं नाही, पडायचं नाही. ठीक आहे. सॉन्ग रेडी. थोडा फास्ट वाला सॉन्ग लाव निशू. रेडी. अरे जागेवर बसा. रेडी.
एका मिनिटात तर सगळ्या भुसाच्या फुगे पडून टाकतील. स्टॉप 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 स्टॉप. चला या इकडे. अर्थच होता की जज ते फुगे किती फुटले हेच मोजू शकले नाही. पण गिफ्ट सर्वांना भेटणार. गिफ्ट सर्वांना भेटणार. रेडी उभे राहा. गिफ्ट देण्यासाठी येत आहे निलेश भाऊ आणि गीता वहिनी. चला या पटकन या. कॅडबरी आहे. चला टाळ्या वाजवा सर्वांनी. समोर इकडे समोर समोर. बोलणारे कोणी साधारण पर्सन नाहीये. हे शैतान आहे शैतान. आता नेक्स्ट ग्रुप आहे गर्ल्सचा. चला या. बलूनचा गेम थोडा चेंज करण्यात आलेला आहे. हा इझी गेम आहे त्यांच्यासाठी. चला या. चल या. अरे गर्ल्स नाही खेळायचा गेम. भूक लागली. भूक लागली मग गेम नाही खेळायचा का दुसरा गेम खेळायचा. ओके चला मग आता तुम्ही बसा. 5 मिनिटं लागतील. जे जेम्स पुढच्या गेमसाठी पार्टिसिपेटसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे या. चला निलेश भाऊ मयूर विकी त्याच्या पाठीमागे चालले का. चला या पुढे. कडे जे असताना खाली जातात अशी जराशी. चला नाही वृंदेश कम. चला वृंदेश. चेतन हा गेम तुझ्यासाठी ठेवला होता स्पेशल. लवकर ये. थँक्यू. हे या फुग्याला आहे ना या पोरांनी फोडलाय. पण या फुग्याला तुम्ही फोडू द्यायचं नाहीये. म्हणजे ठीक आहे. रेडी. तुम्हाला टाइम देण्यात येतोय. तुम्हाला टाइम देण्यात येतोय. फक्त ना 1 मिनिटाचा टाइम आहे. 1 मिनिटाचा. वेट वेट वेट. रेडी 3, 2, 1 गो. अरे वृंदेश बाहेर निघलो. सिपाही कसं काय वाचवणार तुम्ही तुला तुमचा. मी कोणाचा फोडलाच नाही. कुठला दुसरा उचलला. खरं बोलतोय का. मी काय म्हणते परत एकदा होता.
हा आकाश यांना बघा दिसतो कसा एकदम असा विचार तो रोज खात नाही काही नाही असं त्याच्यासाठी त्याला ताट दिलेलं आहे रोज पोट भरून जेवण करत टाळ्या बाबा फोटो घ्या थांबा एक मिनिट. एक वेळेस म्हणजे ती व्यक्ती आपल्यामध्ये आहे, आज जाणीव आहे. सकाळी ती व्यक्ती दुसरीकडे असते. आता आम्ही सतत काम करत असतो. अतुल दादा, निलेश दादा, कुणाल, खूप मजा येत असते. कधी हे सोबत नसले तर कुठेतरी जाणीव भासते. त्या व्यक्तीची मोल म्हणजे अशी की ती व्यक्ती सोबत असली की सांभाळून घेणं. कुणालला, मला, रुंदेशला सोबत असणं, त्या व्यक्तीचं आमच्यासोबत सहवास, त्यांची मदत आणि त्यांचा स्वभाव जो एकदम निर्मळ. मामा बोलला, मी भेटताना पहिले मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. मामा बोलला, आज त्यांनी ते म्हणजे पाळूनही काढलं. जी पोकळी असते ती ते भरून काढतात, कोणी असो नसो. तर अशा व्यक्तींचा सहवास आम्हाला लाभला. त्याबद्दल तर त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी त्यांचं बी धन्यवाद. तुमचं असंच वय वाढत राहो, 100 वर्ष आयुष्य व्हावं तुमचं, आणि असेच तुम्ही सोबत आमच्यासोबत राहो. आमच्या प्रत्येक मुश्किल, आनंदी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आमच्यासोबत राहो, तुमचा सहवास लाभो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मामा तुमचं स्माईल म्हणजे एकदम, आणि यंगस्टर जे आहे आमच्या सगळ्यात वयाने मोठे सकाळी जंग दिसणारे म्हणजे आमचे निलेश मामा. तर त्यांच्यासाठी एकदा परत पुन्हा टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू विकी. विकीनं मैत्रीबद्दल 2 शब्द म्हटले, तर मला पण काहीतरी वाटतं की त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. बोलू का कुणाल? खाली एक शेर है नीलेश भाऊंसाठी. जो दिल में दिमाग न रखता हो, जो दिल में दिमाग न रखता हो वो होता है यार. जो हर पल कुछ भी बकता हो वो होता है यार. जो आंसुओं को मुस्कान में बदलता हो वो होता है यार. जो कुछ भी करके तेरा काम करता हो वो होता है यार. जो हर पल तुम्हारे साथ हो वो होता है यार. निलेश भाऊ, थैंक यू सो मच फॉर बीइंग विथ अस. चला, तर पार्टिसिपेट इथे 2च बसले, बाकी जे इंटरेस्टेड नाही वाटतं. कुणाला नावा लिहून घे पटापट. दुसरं एक प्रॉप सांगणार आहे किंवा एखादी वस्तू सांगणार आहे. ती वस्तू आहे ना इथल्या ऑडियन्स पैकी, इथल्या जो ॲटमॉस्फिअर आहे इथूनच तुम्हाला पिक करून इथे आणायची आहे. तुम्हाला टाइम फक्त 60 सेकंदाचा दिला जाणार आहे. पण त्या 60 सेकंदात जो पहिला येईल तो त्या राऊंडचा विनर राहील. तो त्या राऊंडचा विनर राहील. म्हणजे समजा एक वस्तू सांगितली तर तुम्ही जे आता जेवढे पार्टिसिपेट पळत गेले घेऊन यायचं. जो पहिला येईल तो या राऊंडचा विनर. नेक्स्ट राऊंडला जी वस्तू सांगण्यात येईल परत त्याचा एक विनर निघेल. फायनल राऊंड पूर्ण होतील. जो जास्त वेळेस विनर राहील त्याला बक्षीस मिळेल. इथून वस्तू जायची आणि घ्यायची हे तुमच्या जबाबदारी. पळत जायचं, उडत जायचं, तुम्ही बघायचं. पडले त्याची जबाबदारी आपल्या नाव राहायची. रेडी? आपला सरकारवरून वस्तूची आहे ना, जी पर्सनल वस्तू मी सांगेल ती फक्त आपल्या याच्यातूनच आणायची. बरं, दुसऱ्याची उलट करून अशी वस्तू आणायची नाही दुसऱ्याची. सांगतो ना तेच घेऊन सोबत कशाला आणायची. आता मी सांगेल पाण्याचा जार उचलून आता पटकन पडायचं, पाण्याचा जार उचलून बोलायचं. ठीक आहे? रेडी? सगळे असे उभे राहा, असे इकडे चेहरे करून उभे राहा. एका लाईनीत नाही. अरे बाजूला करून घ्या पुढे. चेअर बाजूला. राजधानी एक्सप्रेस जाणार आहे इकडनं आता जोर जोरात.
जाऊन याचं काही खरं नाही. यांना ब्रेक लागत नाही बरं, स्कूटीचा बी लागत नाही बरं. आता या ठिकाणी ते पण ठेवा. जास्त नाही लागत बघा. तुम्ही इकडे पहा बरं सर्वांनी, इकडे पहा. लपाछुपी खेळले का तुम्ही? मग काय तिकडे आता वस्तू ठेवण्यात येतात, त्या वस्तू तुम्हाला तिकडनं उचलून आणायची. आणि मी जी पण वस्तू सांगेन ती वस्तू जाऊन तिथून उचलून इकडे आणायची आहे. भाऊ अशा बी नका लपो की डायरेक्ट भेटलं नाही पाहिजे असं. भले लांब लांब ठेवा. चला तिकडे बघा आता, चला मागे या आणि मागे झालं. परत एकदा सूचना देतो, पळताना एकमेकांच्या अंगावर नका पडू. पुढच्या बाजूला करून घ्या वाटलं असतं. मयूर फक्त या दोन पुढच्या एका बाजूला करून, यांचं काही कारण नाही बरं. प्रेक्षकांनी यांना टाळ्या वाजवून यांचं प्रोत्साहन करा. रेडी? प्रत्येक प्रॉप सांगण्यासाठी ना फक्त 30 सेकंदाचा वेळ देतोय मी. 1 मिनिट नाही, 30 सेकंद, फक्त 1 मिनिट खूप जास्त होऊन जाईल. असं खाली नका ठेवू ना, दिसलं पाहिजे ते, दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे. एकदा सगळ्या भांड्या उलट्या करतील भावने, जेवण भेटणार नाही आपल्याला. ते दिसलं पाहिजे असं ठेवा. जिंकून त्यांना काय लिखताय ते. आता 30 सेकंद होतील. रेडी? चला भाई, साऊंड बना, साऊंड. चला तिकडे फिरा. जयसी भाऊ रेडी? सरकार बाजूला. रेडी? तुम्हाला आणायचं आहे तुमच्या नवऱ्याच्या खिशातून 2000ची नोट. चला ठीक आहे. तुम्हाला आणायचं आहे पाण्याचा प्लास्टिकचा ग्लास. लवकर पळा, हळूहळू, लवकर लवकर, पळा पळा पळा, हळूहळू. तुम्ही त्यात पाणी प्यायला गेलं कुठे ग्लास आणायला गेलं? सेकंड राऊंड. आता प्रत्येकाला माहिती पडायला किती स्पीडने पळायचंय. पहिल्या याच्यामध्ये ऍक्सिडेंट कमी झाला, दुसऱ्या याच्यात होण्याचे जास्त चान्सेस आहे. रेडी? म्युझिक. रेडी? तिकडे बघा, तिकडे. तुम्हाला आणायचं आहे पेपर नॅपकिन. एकच आणायचं बरं, पूर्ण नका उचलू. क्या बात है, क्या बात है. बस बस बस. कोणता कोणी आणलाय मला सांग बरं याच्यातला. अरे पण कोणता कोणी आणलाय ते तर सांग. सेकंड राऊंडला 2 विनर आहे. एक रेनाताई आहे आणि एक ललिताताई आहे. नीट करतो ना भाऊ, पॉलिटिक्स नको करतो बरं. चला रेडी? वहिनी याला थकलेली का तुम्ही? यावेळेस तुम्ही बक्षीस जिंका बरं. 3ऱ्या राऊंडला 2 पावलं पुढे थांबा वाटलं असतं तुम्ही. आपल्या घरचाच कार्यक्रम आहे. तुम्हाला आणायचं आहे लिंबू.
मम्मी नंतर वापस येणार आहे. हे बघा, धक्काबुक्की करू नका. इथे जागेची कमतरता आहे आणि खाली फरशा सटकणार आहे त्या. वहिनी निंबू पाणी तर बनवा. चला रेडी. आता मी अशी एक वस्तू सांगणार की ती एकदम तुमच्या परिस्थिती आहे. तुमच्याच बॅगमध्ये राहते ती नेहमी. ज्यांनी बॅग आणली असेल त्यांना भेटेल. दुसऱ्याची पण आणली तरी चालेल वस्तू. रेडी, म्युझिक. तुम्हाला आणायचं आहे लिपस्टिक. लिपस्टिक लिपस्टिक लिपस्टिक. अरे एकामेकांचे पाकिट सांभाळतात, जबाबदारीने सांभाळा. लवकर. अरे ही अशी वस्तू आहे की याच्याशिवाय काही होत नाही. आणि ही वस्तू एकाच लेडीजने आणली. झालाय तो टाइम संपलाय. हे कोणाचं आहे? वहिनी आपलं पार्लरचं सामान घरी आलं का काय? आता काय पार्लरचं सामान नाही तर मग पाहिजे ना सोबत काहीतरी. चप्पल पुढी का भाऊ शांतता गेली. काही नाही होत. अरे म्हटलं आवाज शांतता झाला म्हटलं. चला आता तुमच्याकडची वस्तू नाही बिलकुल. ही तुमचे जे हसबंड असतील त्यांच्याकडनं ही वस्तू आणायची. तुम्हाला क्लू पण देऊन टाकला मी. चला आता म्हणजे चल लवकर थोड्या वेळाने जेवण करून घेऊ आपण. भूक लागलेली दिसते सर्वांनी. रेडी. असे असे मागे पुढे नका उभं राहू. असे उभे राहा एक लाईनीत. चला रेडी. तुम्हाला आणायचं आहे तुमच्या हसबंडचा रुमाल. नाही हुशार आहे. भाऊ तुम्ही ना लांब उभं राहायला पाहिजे. आता तुम्ही चिटिंग केली. अरे पण त्यांना माहिती नव्हतं ना की ही वस्तू आणायची आहे. ब्रेन का खेळ आहे. चलो ठीक आहे. माझाच आहे करा. हा राऊंड बाद. जिंकले ते कोण? तुम्ही जिंकले का? नाही मग हा राऊंडच आहे. नाही होणार ना. चला काही हरकत नाही. मोठं बक्षीस आहे. चला असे रेडी. असे असे तुम्ही पुढे जाता. कॉम्पिटिटर एका लाईनी मध्ये पाहिजे. भेटेल. अरे नाही मग तुम्ही जा तिकडनं केलं. ते सांगितलं का? चला पटपट भूक लागली. चला समोर बघा इकडे. पाय रेडी आहे का सर्व? रेडी. तुम्हाला आणायचं आहे स्टीलचा चमचा.
अरे बाकीचे चमचे नव्हते सांगितलं मी. बरं आलं भाजीच्या टावणीने उचलून आणलं यांनी. चल ओके चला फक्त 2 प्रॉप्स राहिलेले आहे मग फायनल आपण हे करू. ओके रेडी. मी उचलून घेतलं सगळं. चलो ओके रेडी म्युझिक. तुम्हाला आणायचं आहे तुमच्या हसबंडचं पाकिट किंवा मुलाचं पाकिट. पैसे काढू नका बरं वापस द्या ते पैसे इकडे द्या. ते पाकिट सांगितलं होतं फक्त. माझं पाकिट कोणी घेतलं रे. चला ओके पुन्हा किती राऊंड झाले. चला फायनल राऊंड एकदम फायनल राऊंड आहे. चला रेडी सम. रेडी तुम्हाला आणायचं आहे हेअर क्लचर हेअर क्लचर हेअर क्लचर. चला तसेच कसं ते बिना क्लचर लावायचं इथं उभे राहा सर्वांनी पहिलं. गाणं बरोबर एकदम भारी. उद्या का अंबाबाईला अंगात आलंय वार. लाव लवकर पटकन लाव पटकन. लावतो रे बा. उदे का आंबे उदे. ते बी नाही म्हणतात. चला एक डान्स लेडीजचा शॉर्टकट मध्ये 2 मिनिटात. अरे आकाश डीजे वाला गाणं लाव. चला नेट चालत नाहीये. डान्सचा प्रोग्राम नंतर करू वाटलं. सर्वांनी बसा आता आम्ही राऊंड काउंट करतो आणि विनर अनाऊन्स करतो.
सर्वांनी बसा बरं खाली, सर्वांनी बसा. तिने ना लेडीज लोकांनी एकदम एनर्जी दाखवून आहे ना वस्तू आम्हाला टायमाच्या आत आणून दिल्या. तर सर्वप्रथम सर्वांचं आहे ना टाळ्या वाजवून स्वागत करा की त्यांनी पार्टिसिपेट केलं. चल तर फायनल राऊंड जे काउंट करून आहे ना सर्वात फायनल विनर जे आहे ते विनर आहेत ललिता तायडे ताई. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. दाजी कुठे गेले? या लवकर. हे गिफ्ट त्यांना द्यायचं. फिरा असे. सर्वांनी टाळ्या वाजवा ताईसाठी. घेतला? थँक्यू. फुटक्यावाल्यालाही बाहेर काढता कुठून आणले चेक तर दिला तुला ब्लँक. चला रेडी ठीक आहे. इकडनं परत तिकडे जायचंय. चला तिकडे जायचंय. फिरा फिरा. चला 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 तिथं. थांबा होल्ड करा जरा होल्ड करा. साऊंड प्ले नाही होते काही मजा येते. स्टार्ट. चला लवकर लवकर. ये ऐसी एक्सप्लोरिंग करेंगे क्या आता तुम? ये ऐसी एक्सप्लोरिंग करेंगे क्या तुम? भाऊ वेट. भाऊ इकडून जा. ठीक आहे. मी दिला तुम्हाला दुकान तो कधीच पडलाय. हो रिकॉर्डिंग चालू आहे. रिकॉर्डिंग. समोर बघा. किसको मारने काय? लो. एक मिनिट तसं थांबता. थांबा थांबा थांबा. क्या हुआ काका? 1 सेकंड. ओके. इकडे सर बेटा ये आला तो. अरे बोलू नका थांब. ओके रेडी. समोर कॅमेरा लुक. स्माइल. थांबायचं वेट. व्हिडिओ चालू आहे. ओके चला थँक्यू. थांबायचं वेट. ओके थांबायचं वेट.
थांबायचा व्हिडिओ बाकी आहे. स्माइल. ओके चला थँक्यू. रेडी स्माइल असा. ओके चला. इनको बेटा सामने देख, दांत दिखा थोड़े. हंस. वेट वेट. एक मिनिट. वेट. ओके जा घरी. वेट. भाऊ थांबा असं. ओके. स्माइल. तुमको पता नहीं वाला की रेस हो गई मेरे को कसम से मालूम मेरे मालूम नहीं, मेरे को मालूम. वेट. में डाला सब में डाला नहीं बहु कुछ ओके. स्माइल. वेट. ओके. वेट. समोर बघा. हसा. चला समोर. आज बारशाचा कार्यक्रम झाला आहे तर कसं वाटलं काय नाव ठेवलं? 30 सेकंड के लिए एक बार क्यों ना. वेट. सबसे पहले रुंदेश. ओके. रुंदेश जो कॅमेरा. समोर बघा. दिवे फोन रखो ना. अरे फोन रखो ना. निकाल को. डायरेक्ट व्यक्त करायचा कार्यक्रम कसा आला. आमच्या हिशोबाने आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मुलांपासून तर लेडीज पासून जेंट्स पर्यंत प्रत्येकाला त्याच्यातून काही ना काही फिलिंग्स मिळेल असा आम्ही प्रयत्न केला आहे. पहिलाच अटेम्प्ट होता त्याच्यामुळे थोडंफार काही चुकलं असेल तर क्षमा करा. पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगला भारी कार्यक्रम करू आणि प्लेस अजून वेगळा निवडू. तुम्ही एक्सपेक्ट पण केलं नसेल. प्लॅनिंग झालेली आमची. शॉर्टकट आम्ही आता थोडंसं शेवटचे 2 घास खात होतो तेव्हाच आमचा प्लॅन झालेला आहे. पुढचा प्लॅन डायरेक्ट तुम्हाला अचानक देणार आहे सरप्राईज. वहिनी तुमची 2 शब्द बोलायची इच्छा आहे. बोला पटकन या समोर. ज्याची इच्छा असेल कोणाला जबरदस्ती नाही आहे. ज्याची इच्छा असेल त्याने स्टेजवर यायचं आहे आणि फक्त 1 मिनिटं बोलायचं. टाइम खूप कमी आहे. कोणाला मला जेव्हापासून वृंदेश भैया भेटले ह्याच ठिकाणी स्टारलॉन मध्ये फर्स्ट टाइम भेटले तेव्हा आमची नेमकी ओळख झाली. तेव्हा वृंदेश भैयाने मला निलेश दादांची ओळख करून दिली फर्स्ट टाइम. तेव्हापासून निलेश दादा, अतुल दादा आणि अनिकेत दादा आणि शेवटी म्हणजे मेन माझे गुरु वृंदेश यांच्या सर्वांचा मला म्हणजे एकदम त्यांच्यामुळे मी खूप खाली होता. मी एकदम चांगल्या लेवलला आला. मी तेव्हा म्हणजे असं पुरं बिगनर लेवलमध्ये फोटोग्राफी करायचो. तेव्हापासून वृंदेश भैया, अतुल दादा, निलेश दादा, अनिकेत दादा या सर्वांपासून प्रोफेशनल लेवलमध्ये कवा शिफ्ट झाला मला पण नाही माहिती. आणि यांचा सर्वांचा सपोर्टमुळे मी आज चांगल्या लेवलवरती आहे. तर सर्वांना थँक्यू. अतुल दादा, निलेश दादा, अनिकेत दादा, वृंदेश भैया थँक्यू. आपला आभारी आहे. हे रमेश भाऊ तांडे तारवाजडी स्पेशल. रविवार, बुधवार आणि शुक्रवाराला ती यांची आठवण येते. बोलतोय कोणी अजून? अरे तेव्हा बोलत एक बोला आकाश, मयूर, चेतन भाऊ असताय तुम्ही की नुसते कोपऱ्यात. जयसिंग भाऊ बोलताय. हजर राहणार पैशापासून त्याच्यानंतर शरीराने, मनाने प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट करणार जयसिंग भाऊ. 2 शब्द बोलतील निलेश भाऊंचे.
निलेश आणि आमचा संबंध कमीत कमी 2005-6 पासून झालेला आहे. तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही सोबत आहे आणि उद्या बी राहू हीच अपेक्षा करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान. अजून कोणी अनिकेत भाऊ? आता फक्त मी एकदम शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपवतोय. फक्त निलेश भाऊ आणि वहिनींनी इकडे 2 मिनिटात यावं. शेवटचा फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे, तो संपला. चला, लवकर या. चला या वय. गुलाबजामुन जास्त खाल्ले लवकर. तुमच्या लग्नाला किती वर्ष आले? 7 वर्ष. बर, खूप वर्ष झाले असं आपण गृहीत धरू. तुम्ही दोघांना एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखता, बरोबर. काळ बदलत जातो तशा सवयी पण बदलतात, स्वभाव पण बदलत चालतो. पहिले जसे होते तुम्ही आता तसे थोडा बदल झाला दोघांमध्ये पण, असं आम्ही मानतो. आता प्रत्येकाने ना एकमेकांमध्ये जर चेंजेस करायचं राहिला की हा चेंजेस मला याच्यामध्ये पाहिजे, किंवा बा यांनी असं वागलं पाहिजे, किंवा माझ्या मिसेसने हा बदल करावा, बाकी ओके. फक्त एक जास्त नको आहे. जास्त बदल आम्हाला आवडणार नाही म्हणतो. आणि असे बदल करू नका की त्याच्याने आमच्या मित्रांचं नुकसान होईल. समजताय ना? उद्यापासून आपण बरोबर फिरायचं नाही असं वाटलं. वहिनी असं म्हणणार. ठीक आहे, पहिला कोण सुरुवात करता? ओके, लेडीज फर्स्ट. बघा, हा चान्स आहे तुम्हाला, नंतर भेटणार नाही. या लोकांसमोर ते कबुली देतील तुम्हाला. या चला चला लवकर या. फक्त 5 मिनिटं आपल्याकडे. 3 वाजेला आपण इथून एक्झिट करणार. गाडी वाट पाहते. चला मग याला म्हणतात डेअरी. तुम्ही चान्स सोडताय बरं, पहिले सांगतोय. म्हणजे तुम्हाला पण ऍक्सेप्ट आहे की जे जसे आहे ते तुमच्यासाठी एकदम ओके, बरोबर. चलो, व्हेरी गुड. क्लॅप फॉर बोथ ऑफ यू. चला, आपला कार्यक्रम संपलेला असं मी जाहीर करतो. गो टू होम. ओके, ठीक आहे. ग्रुप फोटो नंतर आपण कार्यक्रम एंड करू. भैया पीछे आओ, वरुण जी. वेट भाई, एक फोटो निकाल. भाऊ या साईडला. रेडी? 3 cheers for Nilesh. हुर्रे! ओके.